सराव बोधकथा। एकदा इंद्रदेव एका गावातील शेतकऱ्यांवर नाराज झाले. त्यांनी तिथे पाऊस पाडणे बंद केले आणि सांगितले पुढचे 12 वर्षे त्या गावात पाऊस पडणार नाही. गावातील शेतकरी काळजीत पडले. पाऊस पडला नाही तर पाणी मिळणार नाही, पिके घेणे शक्य होणार नाही. शेतकऱ्यांनी इंद्रदेवांची प्रार्थना केली, त्यांची माफी मागितली आणि पुन्हा पावसाची कृपा करण्याची विनंती केली. इंद्रदेवांनी त्यांना सांगितले की आता महादेव जेव्हा डमरू वाजवतील तेव्हाच पाऊस पडेल. शेतकरी महादेवांकडे डमरू वाजवण्याची विनंती करण्यासाठी जायला निघाले. ते पोहोचण्याआधीच इंद्रदेव महादेवांसमोर प्रकट झाले आणि 12 वर्षे डमरू न वाजवण्याची विनंती केली. महादेवांनी इंद्रदेवांची विनंती मान्य केली. शेतकरी महादेवांकडे पोहोचले तेव्हा महादेवांनी त्यांना सांगितले की आता 12 वर्षे ते डमरू वाजवणार नाहीत. शेतकरी निराश होऊन परतले. त्यांनी आहे ते अन्नधान्य पुरवून वापरायला सुरू केले. काही जण दुसऱ्या गावी गेले. त्यांच्यातला एक शेतकरी मात्र नित्यनेमाने आपल्या शेतातली नांगरणी, पेरणीसारखी सर्व कामे करत होता. त्याला इतरांनी वेड्यात काढले. अशीच 2-3 वर्ष गेली. तो शेतकरी मात्र आपली कामे करत राहिला. शेवटी शेतकऱ्यांना त्यांनी विचारले की अरे बाबा, पाऊस तर पडणार नाही, तर तू का आपले श्रम वाया घालवतो आहेस? त्यावर तो शेतकरी म्हणाला की 12 वर्षे मी शेतीचे काहीच काम केले नाही तर मला शेतकामाचा विसर पडेल. 12 वर्षांनी जेव्हा इंद्रदेव पुन्हा पाऊस पाडतील तेव्हा मला काहीच काम नीट जमणार नाही. माझे शेतही खराब होईल. महादेव आणि देवी पार्वती त्रिकालदर्शी होते. त्यांनी शेतकऱ्यांचा हा संवाद ऐकला. देवी पार्वती महादेवांना म्हणाल्या, महादेव, त्या शेतकऱ्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सराव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही 12 वर्षे डमरू वाजवणार नाही म्हणालात, पण 12 वर्षांनी तुम्हाला डमरू वाजवताच आला नाही तर? महादेवांना देवी पार्वतीचे म्हणणे पटले. त्यांनी लगेच डमरू हातात घेतला आणि थोडासा वाजवला. इंद्रदेवांच्या शब्दामुळे लगेच त्या गावात पाऊस पडू लागला. महादेवांनी अनावधानाने डमरू वाजवला होता, पण गावात पाऊस सुरू झाल्याचे पाहून त्यांना आनंद झाला आणि ते मनसोक्त डमरू वाजवू लागले. इतक्या दिवसांनी डमरू ऐकून देवी पार्वती देखील खुश झाल्या. गावात पाऊस आलेला पाहून सर्व शेतकऱ्यांना तर खूपच आनंद झाला, पण त्या पावसाने त्या वर्षी फक्त त्या शेतकऱ्यालाच छान फायदा झाला ज्याने आपला सराव चालू ठेवला होता. इतर शेतकऱ्यांच्या शेतात काहीच न कसल्यामुळे फक्त गवत उगवले. तात्पर्य: कोणत्याही कामात सराव खूप महत्त्वाचा असतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.